नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन चॅप्टर सुरू केला होता, थर्ड चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रियम. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोलाइट्सबद्दल माहिती घेतली होती. इलेक्ट्रोलाइट्स जे आयन्स तयार करतात, कंपाऊंड्स, त्यांना म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट्स अँड विच कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. आणि त्याचे दोन टाईप्स घेतले होते आपण, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स. हे कोणत्या ह्याच्यावर आधारित आहे? एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन, किती प्रमाणात तो इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट झाला आहे त्याच्यावर आपण त्याचे दोन टाईप घेतलेले आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे दे आर कम्प्लिटली आयोनाइज्ड और ऑलमोस्ट कम्प्लिटली आयोनाइज्ड. सच इलेक्ट्रोलाइट्स आर कॉल्ड स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतले होते स्ट्रॉंग ॲसिड्स, स्ट्रॉंग बेसेस आणि सॉल्ट्सचे. त्याच्यानंतर वीक इलेक्ट्रोलाइट्स, दे आर पार्शियली आयोनाइज्ड इन द गिवन सोल्युशन, दे आर कॉल्ड एज वीक इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे कम्प्लिटली त्यांचं आयनायझेशन होत नाही त्यांना म्हणतो आपण वीक इलेक्ट्रोलाइट्स. याच्यामध्ये वीक ॲसिड्स आणि वीक बेसेस अशी आपण उदाहरणे घेतली होती. आता ह्याच्यामध्ये पहा, वीक इलेक्ट्रोलाइट्स डिसोसिएट म्हणले आपण, पार्शियली ते डिसोसिएट होतात आणि डायल्यूट सोल्युशनमध्ये ते डिसोसिएट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये एक इक्विलिब्रियम कंडिशन निर्माण होते. आणि ती इक्विलिब्रियम कंडिशन कोणामध्ये असते? आयन्स आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्समध्ये. अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्समध्ये ही इक्विलिब्रियम कंडिशन निर्माण होते. आणि म्हणून इक्विलिब्रियम कंडिशन ज्या ठिकाणी निर्माण होते त्या रिॲक्शनला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो? रिव्हर्सिबल रिॲक्शन. आणि मग ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आपण डबल हेडेड ॲरोने दाखवले, ज्याच्यामध्ये आपण काल घेतलेले पहा इरिव्हर्सिबल रिॲक्शन आणि रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये. आणि धिस रिव्हर्सिबल रिॲक्शन इज डिनोटेड बाय अ डबल हेडेड ॲरो. तर ही सगळी माहिती झाली आपली इलेक्ट्रोलाइट्स, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स कोणते आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स कोणते. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला एक पॉईंट, ज्याचं नाव आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट इज डिनोटेड बाय अ सिम्बॉल अल्फा. आता याच्यामध्ये आपल्याला शब्द येणार आहे आयोनायझेशन एक, आणि दुसरा येणार आहे डिसोसिएशन. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? मग आयोनायझेशन केव्हा वापरायचं, डिसोसिएशन हा शब्द केव्हा वापरायचा? आयोनायझेशन आणि डिसोसिएशन. आयोनायझेशन मीन्स कोव्हॅलंट कंपाऊंड्स यांना जेव्हा आपण वॉटरमध्ये किंवा ॲक्वियस सोल्युशनमध्ये डिसॉल्व करतो तेव्हा त्यांचे आयन्स तयार होतात. आणि पर्टिक्युलर कोव्हॅलंट कंपाऊंड आपल्याला माहिती आहेत, पोलार कोव्हॅलंट कंपाऊंड आणि नॉन पोलार कोव्हॅलंट कंपाऊंड. हे त्याचे दोन टाईप आहेत. परत कोव्हॅलंट कंपाऊंड्स म्हणजे पोलार कोव्हॅलंट कंपाऊंड आणि दुसरा आहे नॉन पोलार कोव्हॅलंट कंपाऊंड. पोलार कोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये आपण समजा HCl घेतलंय आणि ह्याला काय केलंय, वॉटरमध्ये डिझॉल्व केलं आपण, किंवा ह्याला आपण या ठिकाणी ॲक्वियस असे लिहू शकतो. कोणतंही एक लिहा, ॲरोवर H2O दाखवा किंवा HCl ॲक्वियस लिहा. याच्यापासून आपल्याला हे न्यू आयन्स मिळतात. म्हणजे ह्याच्यामध्ये HCl हा जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याच्यामध्ये आयन्स नसतात, पण जेव्हा त्याला वॉटरमध्ये आपण डिझॉल्व करतो त्याच्यापासून आपल्याला नवीन आयन्स मिळतात. अँड दॅट प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू आयन्स फ्रॉम अ आयोनिक कंपाऊंड किंवा फ्रॉम अ पोलार कोव्हॅलंट कंपाऊंड, दॅट प्रोसेस इज कॉल्ड आयोनायझेशन. बरोबर आहे. आणि ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे बॉन्ड कोणते असतात? कोव्हॅलंट बॉन्ड. ह्यांच्यामध्ये कोणती बॉन्डिंग असते? कोव्हॅलंट बॉन्डिंग किंवा कोव्हॅलंट बॉन्ड त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. आपल्याला माहिती आहे H आणि Cl मध्ये हा जो बॉन्ड आहे हा कोणता बॉन्ड आहे? कोव्हॅलंट बॉन्ड, विच इज फॉर्म्ड बाय द शेअरिंग ऑफ 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम हायड्रोजन अँड क्लोरीन ॲटम, अँड देयर इज फॉर्मेशन ऑफ दिस बॉन्ड दॅट इज कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड. हे आयोनायझेशन बद्दल झालं. डिसोसिएशन मध्ये जे आहे ते कोणत्या कंपाऊंड्समध्ये आढळून येतात? आयोनिक कंपाऊंड्समध्ये. फॉर एक्झाम्पल NaCl. NaCl ला H2O मध्ये आपण डिझॉल्व केले, याच्यामध्ये ऑलरेडी आयन्स प्रेझेंट असतात Na+ आणि Cl- मध्ये. जेव्हा आपण वॉटरमध्ये त्याला डिझॉल्व करतो हे फक्त आयन्स काय होतात, यांचं सेपरेशन होते. म्हणजे Na+ आणि Cl- आयन्स ऑलरेडी त्या आयोनिक कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहेत
ह्या Na आणि Cl मध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड असतो आयनिक बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे हा? आयनिक बॉन्ड. ऑलरेडी NaCl मध्ये Na प्लस आयन्स आणि Cl मायनस आयन्स प्रेझेंट आहेत. जेव्हा आपण त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो तेव्हा त्या आयन्सचं आपण काय करतो? सेपरेशन करतो. लक्षात, एक्झिस्टिंग आयन्स याच्यात आहेत अगोदरच, फक्त त्यांचं काय केलं आपण? सेपरेशन केले. म्हणून ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? डिसोसिएट करणे. म्हणजे काय? अलग करणे, एकमेकांपासून सेपरेट करणे. अँड दॅट सेपरेशन ऑफ आयन्स फ्रॉम इच अदर इन aqueous सोल्युशन विच आयन्स आर ऑलरेडी प्रेझेंट इन द आयनिक कंपाऊंड. दिस प्रोसेस इज कॉल्ड डिसोशिएशन. आता या ठिकाणी आपल्याला शब्द आहे डिसोशिएशन, त्याच्यामुळे मी एवढे कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेले आहेत. डिसोशिएशन आणि आयोनायझेशन मध्ये काय डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला. व्हॉट इज डिग्री ऑफ डिसोशिएशन. काल तुम्हाला 2 उदाहरणं दिली होती बघा. HCl H प्लस प्लस Cl मायनस, आणि दुसरे एक उदाहरण दिलं होतं CH3COOH. इथं मात्र आपण डबल हेडेड ॲरो दाखवला होता. CH3COO मायनस प्लस H प्लस. काल तुम्हाला सांगितलं. आता हा जो ॲसिड आहे हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, हा वीक ॲसिड आहे, आणि आपल्याला कोणती टर्म घ्यायची? डिग्री ऑफ डिसोशिएशन. डिग्री ऑफ डिसोशिएशन म्हणजे ह्या दोन्हींचे काय काढायचं आपल्याला? अल्फाची व्हॅल्यू काढायची. डिग्री ऑफ डिसोशिएशन. त्याला डिग्री ऑफ डिसोशिएशनची मग डेफिनेशन कशी होणार? तर असे कंपाऊंड्स जे कम्प्लिटली डिझॉल्व्ह होतात घेतलेल्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये आणि त्यांच्यापासून कम्प्लीट आपल्याला आयन्स मिळतात, त्यांना म्हणतो आपण, त्यांची अल्फाची व्हॅल्यू ही किती असते? नियरली इक्वल टू 1 किंवा अल्फा इज एक्झॅक्टली इक्वल टू 1. किती नंबर ऑफ मोल्स घेतलेत आणि त्यापैकी किती नंबर ऑफ मोल्स डिसोसिएट झाले. अल्फा इज इक्वल टू, फॉर्म्युला काय याचा? डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इज गिवन बाय नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड, नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड divided by total number of moles. total number of moles. या दोघांचा जर आपण रेशो घेतला तर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळणार? या अल्फाची व्हॅल्यू मिळणार, ज्याला म्हणतो आपण डिग्री ऑफ डिसोशिएशन. तर डेफिनेशन काय होईल मग डिग्री ऑफ डिसोशिएशनची? अ फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स आहे तिथं, नंबर ऑफ moles dissociated. A fraction of total number of moles number of moles dissociated of an electrolyte when that electrolytes dissolved in water when the equilibrium is attained. म्हणजे ह्या वीक इलेक्ट्रोलाइट्सला, वीक इलेक्ट्रोलाइट्स किंवा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सची जर आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय घेणार? कशाचा रेशो घेणार? किती नंबर ऑफ मोल्स डिसोसिएट झालेत आणि टोटल नंबर ऑफ मोल्स किती आहे. आता HCl मध्ये तुम्हाला सांगितले का नंबर ऑफ मोल्स समजा 1 डिसोसिएट झालेत आणि टोटल नंबर ऑफ मोल्स सुद्धा 1 आहेत, याची अल्फाची व्हॅल्यू किती येणार? 1 येणार. त्यांना आपण काय म्हणणार? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स किंवा स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेसेस किंवा सॉल्ट्स. त्यांची अल्फाची व्हॅल्यू ही 1 किंवा जवळपास 1च्या ती व्हॅल्यू असते. त्यांना म्हणणार आपण स्ट्रॉंग ॲसिड्स किंवा स्ट्रॉंग बेसेस किंवा सॉल्ट्स. मग ह्याच्या आपल्याला वीक ॲसिडचं जर डेफिनेशन घ्यायची असेल तर नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड काल तुम्हाला सांगितलं होतं, समजा 0.01 एवढे नंबर ऑफ मोल्स डिसोसिएट झालेत आणि टोटल नंबर ऑफ मोल्स किती आहेत? समजा 10 आहेत. त्यापैकी किती नंबर ऑफ मोल्स डिसोसिएट झालेत? 0.1 किंवा 1 नंबर ऑफ मोल डिसोसिएट झालाय कितीपैकी? 10 पैकी. नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड 1 आहेत आणि टोटल नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 10 आहेत. तर याची व्हॅल्यू काय येईल? 0.1. कशी आली व्हॅल्यू? 1 × 10⁻⁻1 जर केलं आपण तर 0.1. म्हणजे ही अल्फाची व्हॅल्यू ही व्हेरी 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 लेस दॅन काय असते? 1 असते. कोणाच्या बाबतीत? वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत. आणि ते वीक इलेक्ट्रोलाइट्स कोण असू शकतात? वीक ॲसिड किंवा वीक बेसेस. याच्यामध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशनची डेफिनेशन काय होईल? The degree of dissociation of an electrolyte is defined as a fraction of total number of moles of the electrolyte. Fraction म्हणजे total number of moles पैकी किती number of moles हे डिसोसिएट झाले त्याला म्हणणार आपण फ्रॅक्शन्स. Fraction of total number of moles of an electrolyte that dissociates
when the equilibrium attained. घेतलेल्या नंबर ऑफ मोल्स पैकी किती नंबर ऑफ मोल्स हे डिसोसिएट झालेत ह्याची जर व्हॅल्यू काढली आपण तर त्याला काय म्हणणार आपण, डिग्री ऑफ डिसोसिएशन, दॅट इज अल्फा. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेससाठी किंवा सॉल्टसाठी डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू ही एक्झॅक्ट 1 येते किंवा नियरली इक्वल टू 1 येते. आणि वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर त्याच्यासाठी ती व्हॅल्यू व्हेरी व्हेरी लेस दॅन 1 असते. आलं लक्षात. त्याच्यानंतर आणखीन एक फॉर्म्युला दिला बघा तुम्हाला खाली, पर्सेंट डिसोसिएशन. आता हे न्यूमेरिकल सॉल्व करताना आपल्याला हे फॉर्म्युले वापरावे लागणार आहेत. पर्सेंट डिसोसिएशन त्याला आपण असे म्हणूयात, पर्सेंट डिसोसिएशन. ही कशी करतात, यासाठी आपल्याला अल्फाची व्हॅल्यू माहिती पाहिजे इंटू 100. म्हणजे पहिल्यांदा समजा एखाद्या सोल्युशनचं, एखाद्या कंपाऊंडचं, एखाद्या सबस्टन्सची आपल्याला पर्सेंट डिसोसिएशनची व्हॅल्यू काढायची, तर आपल्याला काय माहिती पाहिजे, त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन माहिती पाहिजे. त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 100ने. तर आपल्याला काय मिळेल, त्या सोल्युशनचं किंवा त्या कंपाऊंडचं पर्सेंट डिसोसिएशन आपल्याला काढता येते. त्याच्यानंतर समजा सी म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन. समजा सी मोल्स पर डीएम क्यूब किंवा सी मोल्स एवढं जर आपण मोलार कॉन्सन्ट्रेशन घेतलं, याला काय म्हणणार आपण, मोलार कॉन्सन्ट्रेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन. एखाद्या सबस्टन्सचं आपण सी हे मोलार कॉन्सन्ट्रेशन घेतले, तर त्यावेळेस इलेक्ट्रोलाइट, एखाद्या इलेक्ट्रोलाइट जेव्हा इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असतो, म्हणजेच त्याचे जेव्हा कॅटायन्स आणि अनायन्स तयार होतात, त्यांच्या आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स कसे घेणार. समजा फॉर एक्झाम्पल HCl हा ॲसिड आहे, बरोबर आहे. ह्याचे आयन्स तयार होतात H++ Cl- when dissolved in aqueous solution. आता हे HClचं कॉन्सन्ट्रेशन समजा आपण C घेतले, लक्षात. C हे HClचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं आपण, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. तर त्याचे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स कॅटायनचे आणि अनायनचे होतात अल्फा इंटू सी किंवा अल्फा सी म्हणून त्याला आपण, अल्फा सी. These are the equilibrium concentrations of the cations and anions, and this C is the concentration of HCl. Then the molar concentrations of their ions means H+ and Cl- can be given like alpha C. लक्षात. हे त्यांचे मोलार इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स येतील कॅटायन्सचे आणि अनायन्सचे. आता हे आपण नंतर समजून घेऊ. अल्फा इंटू सी दॅट इज इन मोल पर डीएम क्यूब. तर ह्याच्यानंतर आपल्याला जो पॉईंट घ्यायचा आहे, तो पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला, व्हॉट आर ॲसिड्स अँड बेसेस. आपण ॲसिड बेस बरेच वेळेस ऐकले, पण नेमक्या होत्या याच्या डेफिनेशन्स काय असतील ॲसिड्स आणि बेसेसच्या. जुन्या पुस्तकांमध्ये ह्याच्या तुम्हाला क्लासिकल डेफिनेशन दिल्या होत्या ॲसिड आणि बेसच्या. त्याच्यामध्ये दे आर सोअर इन टेस्ट, ही पहिली प्रॉपर्टी ॲसिडची. दे आर बिटर इन टेस्ट. जनरल प्रॉपर्टी आहेत. चवीने आंबट असतात त्यांना आपण ॲसिड्स म्हणतो, चवीने तुरट असतात त्यांना आपण काय म्हणतो, बेसेस म्हणतो. ही एक क्लासिकल डेफिनेशन झाली. त्याच्यानंतर ॲसिड्स कोणाला म्हणणार आपण, जे न्यूट्रलाइज करतात, न्यूट्रलाइज द बेस, त्याला आपण काय म्हणणार, ॲसिड म्हणणार. आणि बेस कोणाला म्हणणार, जे न्यूट्रलाइज करतात, न्यूट्रलाइज द ॲसिड. तर ह्या काही क्लासिकल डेफिनेशन्स आहेत ॲसिड्स आणि बेसच्या. पण आपल्याला 3 थेरीजनुसार ॲसिड आणि बेस यांचे काय घ्यायचे, आपल्याला डेफिनेशन्स घ्यायच्या. त्याच्यामध्ये आपण आता दैनंदिन वापरामध्ये म्हणजे एव्हरीडे लाईफमध्ये आपल्याला जे ॲसिड्स आपण वापरतो, त्याच्यामध्ये लेमनमध्ये असते कोणतं ॲसिड असते, सायट्रिक ॲसिड. टॅमॅरिनमध्ये असते टार्टारिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड ह्याच्यामध्ये असते. ॲसिटिक ॲसिड आपल्याला कुठं येते, विनेगारमध्ये. तर असे काही उदाहरणं तुम्हाला दिलेले आहेत पहा. These are some examples of acids which come across in our everyday life. त्याच्यानंतर घेऊयात आपण 3 थेरीजनुसार
ॲसिड्स आणि बेसच्या डेफिनेशन्स काय आहेत. ॲसिड आणि बेसच्या थेरीमध्ये आपल्याला पहिली थेरी घ्यायची अरेनियस थेरी ऑफ ॲसिड्स अँड बेसेस, सेकंड आहे ब्रॉन्स्टेड-लोरी थेरी आणि थर्ड आहे लेविस थेरी. त्याच्यानंतर आपण एका नंतर एक थेरी पाहूयात. पहिली थेरी घेऊयात आपण अरेनियस थेरी ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. त्याच्यामध्ये पहिल्यांदा घेऊयात आपण डेफिनेशन ॲसिडची. अरेनियस थेरीनुसार ॲसिड कोणाला म्हणायचे, असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये हायड्रोजन प्रेझेंट आहे आणि ज्याला डिझॉल्व केल्यानंतर, वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर किंवा त्याचं ॲक्वेस सोल्युशन केल्यानंतर आपल्याला कोणते आयन्स मिळतात, H+ आयन्स, त्यांना म्हणणार आपण ॲसिड्स. डेफिनेशन काय बघा ॲसिडची. ॲसिड इज अ सबस्टन्स विच कंटेन्स हायड्रोजन अँड गिव्स H+ आयन्स इन द ॲक्वेस सोल्युशन्स, दे आर कॉल्ड ॲज ॲसिड्स. आता याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे बघा, H+ + Cl-. या ठिकाणी ॲक्वेस घ्या. तुम्हाला आता दोन्ही लिहिले पुस्तकामध्ये, वॉटर लिहिलं इथं आणि इथं ॲक्वेस केले. वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यावर याचं ॲक्वेस सोल्युशन तयार होते आणि सोल्युशनमध्ये आपल्याला H+ आणि Cl- आयन्स मिळतात. डेफिनेशन काय ॲसिडची. ॲसिड्स दे आर द सबस्टन्सेस विच कंटेन हायड्रोजन अँड when dissolved in aqueous solution gives H+ ions, that are called acid. आता याच्या ठिकाणी सेकंड आपल्याला एक ॲसिडचं उदाहरण दिले, ॲसिटिक ॲसिड. when dissolved in water it gives H+ ions. this is also the example of acid. पण या ठिकाणी हा जो H+ आयन आहे, हा H+ आयन्स वॉटरमध्ये आपण याला डिझॉल्व करणार आहोत. आपल्याला माहिती आहे वॉटरवर ऑक्सिजनवर 2 लोन पेअर्सच्या जोड्या असतात. हा काय करतो, मी एक्सेस इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे, हे इलेक्ट्रॉन कोणाला अट्रॅक्ट करतील, H+ आयन्सला, कारण हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे म्हणून ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार आहे. H2O सोबत तो अट्रॅक्ट होईल आणि तयार होणारा जो नवीन कंपाऊंड आहे तो असेल H3O, हायड्रोनियम आयन. पण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण H3O+ न लिहिता या ठिकाणी आपण काय दिलेलं आहे, H+ लिहिले. जर तुम्ही अशा पद्धतीने लिहिलात CH3COH when dissolved in aqueous solution it gives CH3CO- plus H3O+ ions, तरी तुमचं जे डिसोसिएशन आहे ते चुकणार नाही. H+ हे आपण आपल्या सोपं जावं लिहायला म्हणून H3O+ च्या ऐवजी आपण काय लिहितो, H+. हा अनस्टेबल असतो, H+ आयन्स आहे, हा रेडिली रिॲक्ट विथ द वॉटर मॉलिक्यूल अँड गिव्स द हायड्रोनियम आयन. तर ही झाली डेफिनेशन कशाची, ॲसिड्सची. बेसची डेफिनेशन काय होईल, बेस म्हणजे असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये OH ग्रुप प्रेझेंट असतो. त्याला कोणता ग्रुप म्हणतो आपण, हायड्रॉक्सी ग्रुप. OH ग्रुपला काय म्हणतो आपण, हायड्रॉक्सी ग्रुप. अँड व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर दे गिव्स द हायड्रॉक्साइड आयन्स, इज OH- आयन्स. त्याच्यामध्ये उदाहरण तुम्हाला कोणतं दिलेलं आहे पहा, NaOH दिलेलं आहे, एक स्ट्रॉंग बेस आणि दुसरा वीक बेस. when dissolved in water it gives Na+ OH-. कोणते आयन्स मिळायला लागलेत आपल्याला सोल्युशनमध्ये, OH- आयन्स. आणि दुसरं उदाहरण दिले तुम्हाला NH4OH when dissolved in water it gives NH4+ and OH- आयन्स. म्हणजे आपल्याला बेसची डेफिनेशन काय करता येईल अरेनियस थेरीनुसार, दे कंटेन द OH ग्रुप अँड व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर they produce OH- ions. Such substances they are called, or such compounds they are called bases according to Arrhenius theory. पण या Arrhenius theory मध्ये लिमिटेशन्स काय असतील, Arrhenius theory मध्ये आपल्याला कंडिशन दिलेली आहे, ॲसिड जर पाहिजे असेल आपल्याला तर त्याच्यात हायड्रोजन प्रेझेंट पाहिजे आणि बेस जर पाहिजे असेल तर त्याच्यात OH ग्रुप प्रेझेंट पाहिजे. पण असे काही सबस्टन्सेस आहेत पहा, NH3 आहे, NH3. आता हा NH3 याचं नेचर काय आहे, हा बेस आहे. पण ह्याची बेसिक नेचर, या NH3चं बेसिक नेचर आपण अरेनियस थेरीनुसार एक्सप्लेन करू शकतो का, नाही. आता या NH3 मध्ये OH ग्रुप दिसायला लागला का तुम्हाला, नाही. आणि अरेनियस थेरीनुसार काय, ज्यांच्यामध्ये OH ग्रुप असतो आणि सोल्युशनमध्ये आपल्याला OH- आयन्स मिळतात त्यांना आपण तेच म्हणतो. आता NH3 मध्ये OH ग्रुप आहे का, नाही.
नेचर कसं आहे, बेसिक नेचर आहे. ह्याचं बेसिक नेचर जे आहे ते आपण अरेनियस थेअरीनुसार एक्सप्लेन करू शकत नाही. म्हणजे ह्या थेअरीचं कुठंतरी आपल्याला ॲसिड बेस एक्सप्लेन करताना लिमिटेशन्स येणार आणि ह्याच्यामध्ये OH ग्रुप नसल्यामुळं तो बेसिक नेचरचा नाही असं आपण म्हणू. पण ॲक्च्युअली NH3 हा कसा आहे, इट इज बेसिक इन नेचर. पण अरेनियस थेअरीनुसार आपण ते एक्सप्लेन करू शकत नाही, हे त्याचं लिमिटेशन आहे. आणि नंतर पुढे जाऊन मग एक दुसरी थेअरी आपल्याला घ्यायची, जी ब्रॉन्स्टेड आणि लोरी ह्या दोन सायंटिस्टने पुटफोर्थ केलेली आहे. तिचं नाव आहे ब्रॉन्स्टेड लोरी थेअरी इन 1923. आणि ही थेअरी डिपेंड असेल प्रोटॉन ॲक्सेप्टर आणि प्रोटॉन डोनरवर आधारित. H प्लसला काय म्हणतो आपण, प्रोटॉन, बरोबर आहे. ॲसिड आता ह्याच्या अरेनियस थेअरीनुसार सेकंड कन्सेप्ट कोणता आपल्याला, लोरी ब्रॉन्स्टेड थेअरी किंवा लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरी म्हणा, ब्रॉन्स्टेड लॉरी थेअरी म्हणा, काही म्हणा. ह्या डेफिनेशन्स ह्याच्यामध्ये ॲसिड बेसच्या डेफिनेशन्स कशावर आधारित असतील, ह्या प्रोटॉन डोनर आणि प्रोटॉन ॲक्सेप्टर. ह्याच्यामध्ये HCl हा काय करतो, ह्याच्यात प्रोटॉन आहे तो काय करतो, डोनेट करतो. लक्षात, सोल्युशनमध्ये H+ देतो आणि हा प्रोटॉन काय करतो, समजा हा डोनेट करत असेल तर मग HCl ला काय म्हणणार आपण, ॲसिड म्हणणार. कोणत्या थेअरीनुसार, लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीनुसार आपण त्याला काय म्हणणार, ॲसिड म्हणणार. आणि एखादा सबस्टन्स, तुम्हाला इथं असं उदाहरण दिलेलं पाहिजे, HCl + H2O it gives H3O plus Cl minus. हे असं एक उदाहरण घेतलं समजा या ठिकाणी. तर आपल्याला माहिती आहे H आणि Cl मध्ये दोन आयन्स आहेत, H+ आणि Cl मायनस. तर हा त्याच्यापासून आपल्याला हे प्रॉडक्ट मिळाले, हे रिॲक्टंट आहे, हे प्रॉडक्ट आहे. त्याच्यामधनं हा H+ हा कोण ॲक्सेप्ट करणार, वॉटर मॉलिक्यूल ॲक्सेप्ट करणार, बरोबर. हा डोनेट करणार, हा ॲक्सेप्ट करणार. H आणि Cl मधला बॉन्ड ब्रेक होईल, H+ तयार होईल. हा H+ कोणाकडे जाईल, वॉटरकडे जाईल. मग इथं वॉटर काय करायला लागला, HCl काय करायला लागला, प्रोटॉन डोनेट करायला. म्हणजे हा काय झाला, ॲसिड झाला आणि हा काय झाला, बेस झाला, बरोबर. आता बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये बघा, H2O+ मध्ये प्रोटॉन आहे, इथं याच्याकडे प्रोटॉन आहे का नाही. हा प्रोटॉन याच्यातला एक H+ हा काय करेल, Cl- ॲक्सेप्ट करेल आणि त्याच्यापासून आपल्याला हे प्रॉडक्ट मिळतील, H2 अँड HCl. H3O मधला जर एक H+ गेला, शिल्लक काय राहील, H2O. आणि हा H+ कोणाकडे जाईल, Cl- कडे. तर काय तयार होईल प्रॉडक्ट, HCl. म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये हा कोण असेल, ॲसिड आणि हा असेल बेस. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय विचारतात, कॉन्जुगेट ॲसिड बेस पेयर्सच्या जोड्या लिहा. राईट द कॉन्जुगेट ॲसिड बेस पेयर्स ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. ह्या रिॲक्शन मध्ये आपल्याला कॉन्जुगेट ॲसिड बेस पेयरच्या जोड्या लिहायच्या. आता ह्या ॲसिड पासून तयार होणारा बेस कोणता आहे, हा आहे. मग ह्याला जर आपण ॲसिड 1 म्हणलंय तर हा का होईल, बेस 1. त्याच्यापासून तयार होणारा हा प्रोटॉन डोनेट केल्यानंतर शिल्लक काय राहिले याच्यातलं, Cl- जे आपण प्रॉडक्ट साईडला लिहिले, बरोबर. म्हणजे ह्या ॲसिड पासून तयार होणारा हा बेस आहे. बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये हा ॲसिड, आपण ह्याला ॲसिड 1 म्हणले, तर बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये हा ॲसिड 2 आहे, जो प्रोटॉन डोनेट करेल आणि त्याच्यापासून तयार होणारा हा बेस 2 असेल. मीन्स ॲसिड 1 पासून तयार होणारा बेस 1, ॲसिड 2 पासून तयार होणारा बेस 2. तर कॉन्जुगेट ॲसिड बेस पेयरच्या जोड्या लिहिताना HCl अँड Cl-. पहिल्यांदा ॲसिड घ्यायचं, त्याच्यापासून तयार होणारा बेस, ही पहिली जोडी. आणि दुसरी पेयर असेल, ॲसिड अगोदर घ्यायचे म्हणजे काय येईल, H3O+ अँड H2O. तर कॉन्जुगेट ॲसिड बेस पेयर्सच्या जोड्या लिहिताना तुम्हाला अशा ह्या जोड्या लिहाव्या लागतात. ॲसिड जो प्रोटॉन डोनेट करायला आहे त्याला आपण ॲसिड म्हणले, ह्याने प्रोटॉन डोनेट केल्यानंतर शिल्लक काय राहील, Cl- राहील, त्याला आपण काय म्हणणार, बेस म्हणणार. लक्षात, ॲसिड 1 पासून हा बेस 1 तयार होईल. हा बेस 1 काय करेल, परत ह्या ॲसिड पासून प्रोटॉन ॲक्सेप्ट करेल, परत आपल्याला HCl मिळेल. याच्यामधनं प्रोटॉन इकडे गेला म्हणजे शिल्लक काय राहील, H2O. तर असे हे कॉन्जुगेट ॲसिड बेस पेयर्सच्या जोड्या तुम्हाला लिहायचे आहेत. आणखीन एक उदाहरण दिलेले आहे पहा तुम्हाला, HCl आणि NH3. HCl आणि NH3 मध्ये एक उदाहरण दिलेलं आहे.
HCl plus NH3. It gives NH4 plus Cl minus. बरोबर. आता ह्याच्यामध्ये प्रोटॉन आहे, हा प्रोटॉन याला डोनेट करेल, नायट्रोजनवर लोन पेअरची जोडी असते बरोबर. म्हणून हा काय झाला ॲसिड 1. याच्यापासून काय तयार होईल Cl मायनस, म्हणजे हा झाला बेस 1. बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये NH4 हा काय करेल HCl मायनसला प्रोटॉन डोनेट करेल, म्हणजे हा काय झाला ॲसिड 2. NH4 ने प्रोटॉन डोनेट केल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होईल हा बेस 2. म्हणजे हा ॲसिड बेसची पहिली जोडी, या ॲसिड बेसची ही दुसरी जोडी. म्हणजे आता कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअरची जोडी जर घ्यायची असेल HCl अँड Cl मायनस आयन्स अँड NH4 प्लस अँड NH3 ही सेकंड जोडी. या NH4 प्लसला काय म्हणतो आपण या ठिकाणी अमोनियम आयन. याला काय म्हणायचं अमोनियम आयन. लक्षात असे दोन उदाहरणं या ठिकाणी आपण घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर्सच्या जोड्या विचारतात. त्याच्यानंतर तिसरी जी थेरी आहे, थर्ड थेरी आहे लेविस थेरी ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. G.N. लेविस या सायंटिस्टने ही थेरी 1923 मध्ये ॲसिड आणि बेसची मांडलेली आहे. त्याच्यामध्ये पहिली घेऊयात आपण ॲसिड म्हणजे काय. एनी स्पेसिस दॅट ॲक्सेप्ट्स अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन पेअरची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची एक जोडी किंवा एकापेक्षा जास्त एखादी स्पेसिस काय करत असेल ॲक्सेप्ट करत असेल. मग या ठिकाणी याच्या अगोदरच्या कन्सेप्टमध्ये लॉरी ब्रॉन्स्टेड थेरीमध्ये ॲसिड हा प्रोटॉन डोनेट करत होता बरोबर. तर ह्या थेरीमध्ये ही अशी स्पेसिस आहे, कोणती एक स्पेसिस जी काय करते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करते बरोबर आहे, त्यांना म्हणतो आपण ॲसिड. आणि बेस कोणाला म्हणायचं एनी स्पेसिस दॅट डोनेट्स अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बरोबर. आता याच्यामध्ये कन्फ्युजन तुमचं काय होते, याच्या अगोदरच्या थेरीमध्ये लॉरी ब्रॉन्स्टेड थेरीमध्ये ॲसिड प्रोटॉन डोनेट करायचा आणि बेस प्रोटॉन ॲक्सेप्ट करायचा. तर या थेरीमध्ये काय ॲसिड हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, तर बेस हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करतो डोनेट करतो. लक्षात. तर हे कन्फ्यूज व्हायचं नाही, दोन्ही थेरीमध्ये लक्षात ठेवायचं डिफरन्स कुठं आहे. त्याच्यानंतर आपण एक उदाहरण घेतले पहा. हा H प्लस आणि NH3 म्हणजे अमोनियम. मला माहिती आहे नायट्रोजनवर लोन पेअरची जोडी असते एक, जी जोडी तो काय करतो डोनेट करतो. जो ॲक्सेप्ट करायला लागलाय त्याला काय म्हणले आपण आता ॲसिड. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायला लागलाय म्हणून ॲसिड लेविस ॲसिड. हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करायला लागलाय म्हणून हा लेविस बेस. मग हे इलेक्ट्रॉन नायट्रोजनकडनं कोणाकडे चालेल H प्लसकडे, कारण हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे आणि हा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. इलेक्ट्रॉन डोनेट करेल, हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल. तर इलेक्ट्रॉन कोणाकडनं चालेल नायट्रोजनकडनं हायड्रोजनकडे, म्हणून आपण हा ॲरो असा दाखवला इलेक्ट्रॉन फ्रॉम नायट्रोजन टू हायड्रोजन अँड दॅट बॉन्ड इज कॉल्ड कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. असा जो बॉन्ड तयार होतो त्याला नुसता कोव्हॅलंट बॉन्ड म्हणत नाही, त्याला म्हणायचं कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण वर लिहिले पहा मी. BF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड आणि अमोनिया. परत याच्यामध्ये BF3च्या बाजूला किती बॉन्ड आहेत 1 2 3 बॉन्ड आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन किती आहेत 6. म्हणजे हा BF3 मधला बोरॉन हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे बरोबर आहे, आणि हा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. म्हणजे नायट्रोजनकडनं इलेक्ट्रॉन कोणाकडे जातील BF3 मधल्या बोरॉनकडे. त्याच्या दाखवले नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन कोणाकडे चालले बोरॉनकडे. परत ह्या बॉन्डला काय म्हणणार आपण कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. ही इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस म्हणजे याच्यातला कोणता असेल सेंट्रल ॲटम हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. त्याच्यामध्ये बोरॉनच्या बाजूला 3च बॉन्ड आहेत, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला परत 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि बेस काय करतो हा लोन पेअरची जोडी नायट्रोजनवरची काय करतो त्याला डोनेट करतो. म्हणजे लेविस थेरीनुसार हा ॲसिड आहे आणि हा बेस आहे. दोघांच्या मध्ये जो हा बॉन्ड तयार झालेला आहे दॅट इज कॉल्ड कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. तर आज आपण काय काय घेतलं आहे आजच्या पिरियडमध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन, पर्सेंट डिसोसिएशन, त्याच्यानंतर ॲसिड बेस क्लासिकल डेफिनेशन आणि तिन्ही थेरीजनुसार म्हणजे अरेनियस थेरी, लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी आणि लेविस थेरीनुसार ॲसिड आणि बेसच्या डेफिनेशन्स काय आहेत. याच्या पुढील भागामध्ये आपण ॲम्फोटोरिक नेचर ऑफ वॉटर काय आहे त्याबद्दल घेऊया. धन्यवाद.